नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण जनरल सायन्स इयत्ता 7वी यावरील आधारित प्रकरण 4 चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यावरील एक्सरसाइज बघणार आहोत. तत्पूर्वी अजून ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1 क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाइप. अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करा. म्हणजेच काय की जे काही आपण कार्निव्होर्स, हर्बिव्होर्स, ऑमनिव्होर्स बघितलेले आहे, त्यानंतर स्कॅव्हेंजर्स असतील, पॅरासायटिक, त्यानंतर डिकॉम्पोजर्स. तर यामध्ये हे जे काही इन्सेक्ट दिले असतील, काही ॲनिमल्स दिलेले असतील, ते कशात मोडतात हे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. टायगर, काऊ, व्हल्चर, बॅक्टेरिया, डिअर, गोट, ह्युमन, फंगस, लायन, स्पॅरो, बफेलो, फ्रॉग, कॉकरोच, पिग. तर यात बघा हर्बिव्होर्स, काऊ, डिअर, गोट, बफेलो. कार्निव्होर्स, टायगर, लायन, फ्रॉग, पिग. ऑमनिव्होर्स म्हणजे मिश्राहारी, ह्युमन, स्पॅरो, कॉकरोच. स्कॅव्हेंजर, व्हल्चर. डिकॉम्पोजर्स, बॅक्टेरिया, फंगस. असं वर्गीकरण करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मॅच द पेअर्स. जोड्या लावायच्या आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी. सुरुवातीला ग्रुप ए चे चारही पॉइंट्स लिहून घ्यायचे आणि त्याच्यासोबत इक्वलचं साइन करून मग त्याच्या पुढे त्याचा आन्सर लिहायचा आहे. 1 पॅरासायटिक प्लांट, कस्कुटा. 2 इन्सेक्टिव्होर्स प्लांट, ड्रॉसेरा. 3 सॅप्रोफायटिक प्लांट, मशरूम. 4 सिम्बायोटिक प्लांट, लायकेन. तर इक्वल साइन करून त्याच्या पुढे आन्सर लिहायचा आहे. कोणीही रेषा मारायच्या नाही किंवा ABCD असं कोणताही लेटर्स त्याच्या पुढे लिहायचं नाही. क्वेश्चन नंबर 3 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वन वर्ड. तर आपल्या शब्दामध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर ए व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन. सजीवांना पोषणाची गरज का असते. तर त्याचा आन्सर बघा. 1 टू सप्लाय एनर्जी टू परफॉर्म वर्क. 2 फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. 3 टू रिप्लेस डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. 4 टू फाइट अगेन्स्ट इन्फेक्शन्स अँड डिसीजेस. B. Explain the process of production of food in plants. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. तर वनस्पतींमध्ये अन्न कसं तयार होतं, फोटोसिंथेसिस, याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. 1 Plants prepare their own food by the process of photosynthesis. 2 Plant absorb water and minerals from soil with the help of the roots. Also, with the help of sunlight, chlorophyll, and carbon dioxide from the air, plants make their food in leaves. Oxygen is released in this process. तर याचा जो काही फॉर्म्युला आहे, कार्बन डायऑक्साइड 6 CO2 प्लस वॉटर 6 H2O. ॲरोवर लिहायचे सनलाईट, क्लोरोफिल. त्यानंतर त्याच्यापासून आपल्याला फूड तयार होणार आहे. तर फूडचं जे काही फॉर्म्युला आहे किंवा ग्लुकोज C6H12O6 प्लस ऑक्सिजन 6O2. तर या पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युला हा फोटोसिंथेसिसचा पण लिहिता येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही वरील पॉइंट्स लिहिले तरी चालणार आहे आणि फॉर्म्युला लिहिला तरी त्याचा इफेक्ट चांगला पडत असतो. C. What is meant by parasitic plant? Parasitic म्हणजे परपोषी वनस्पती म्हणजे काय. Name their different types with example of each. मग परपोषी वनस्पतींचे जे काही विविध प्रकार आहेत ते एक्झाम्पल म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे. आन्सर बघा. 1 The plants that grow on the body of other plants to obtain food are called as parasitic plant.
की ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या शरीरावर वाढतात अन्न मिळवण्यासाठी त्यांना पॅरासायटिक म्हणजे परजीवी वनस्पती असं म्हटलं जातं. त्याचे टाइप्स आहेत बघा. टाइप्स ऑफ पॅरासायटिक प्लांट्स. 1. कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट्स. एक्झाम्पल कस्कुटा. 2. पार्शियली पॅरासायटिक प्लांट. एक्झाम्पल लॉरेन्थस. तर लॉरेन्थस ही मुळात याला बाणगुळ असं म्हणतो आपण, की एखादी हिरवीच वनस्पती असते तर ती एखाद्या झाडावर जी काही खाच असते त्याच्यामध्ये उगते आणि फक्त तिचे मुळं हे त्या वनस्पतीच्या खोडामध्ये स्टेममध्ये जात असतात झायलेम फ्लोएम पर्यंत टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल. पण ती स्वतः हिरवी असल्यामुळे किंवा तिला पानं हिरवे असल्यामुळे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. सो इट इज कॉल्ड ॲज पार्शियली पॅरासायटिक प्लांट. बट कस्कुटा इज कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. ही पूर्णपणे त्या होस्ट प्लांटवर डिपेंड असते. डी. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. स्टेप्स इन न्यूट्रिशन. तर यासाठी आपल्याला बुकमधून आन्सर घ्यायचा आहे. पॉईंट्स सोपे दिलेले आहेत. 1. इंजेक्शन. फूड इज टेकन इन टू द बॉडी. तर अन्न शरीरात घेतलं जातं. या क्रियेमध्ये अन्नग्रहण. डायजेशन. कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म. तर अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांमध्ये म्हणजे विरघळणाऱ्या अशा घटकांमध्ये होत असते. अन्नाचं पचन होत असते या ठिकाणी. ॲब्सॉर्प्शन. शोषण. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. तर पचनातून तयार झाले जे काही विद्राव्य घटक आहे तर त्याचं रक्तामध्ये शोषण केलं जातं. 4. ॲसिमिलेशन. सात्मीकरण. युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. तर या ठिकाणी शोषलेले जो काही सोल्युबल घटक आहे अन्नाचा तर त्याचे शरीरातील पेशी आणि उती सेल्स आणि टिश्यू तर यामार्फत यांच्यापर्यंत वाहून नेले जातात आणि त्यातून ऊर्जा निर्मिती ही होत असते. त्यानंतर शरीराची वाढ असेल किंवा तिथल्या उतीची वाढ असेल, नंतर रिपेअरिंग असेल, या सगळ्या गोष्टी होत असतात. इजेशन. उत्सर्जन. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. तर यात पचन व शोषण न झालेले जे काही अन्न घटक असतात की ज्याचं पचन नाही झालेले तर ते अनडायजेस्टेड पार्ट तो शरीराच्या बाहेर टाकला जातो. E. Name some unicellular organism in which all life processes take place within their unicellular body. तर यात फक्त आपल्याला जे युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय जे सजीव आहेत त्यांचीच नावं लिहायची आहेत. 1. अमिबा. 2. युग्लिना. 3. पॅरामेशियम. क्वेश्चन नंबर 4. गिव्ह रिझन. कारणे द्या. A. Insectivorous plants are attractively colored. तर याचा अर्थ आहे कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. आन्सर. 1. Insectivorous plants feed on insect to obtain nutrients. तर इन्सेक्टिव्होरस प्लांट यांची जी काही उपजीविका चालते ती इन्सेक्टवर चालत असते. त्याच्यातून ते पोषण घेत असतात. 2. Insectivorous plants are attractively colored so that insects get attracted towards them. B. Butterflies have a long tube-like proboscis. तर याचा अर्थ बघा. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. आन्सर. 1. Insects have mouth parts for ingestion of food. Butterflies suck food such as food nectar with a tube-like proboscis. Thus, they have a long tube-like proboscis. Proboscis म्हणजे सोंड, की त्या सोंडीच्या मदतीने ते फुलामधील नेक्टर हा शोषून घेत असतात. Prepare and complete the flow chart according to type of nutrition. फ्लो चार्ट म्हणजे ओघ तक्ता. तर या ठिकाणी आपल्याला हा तक्ता कंप्लीट करायचा आहे. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. प्लांट ॲनिमल्स. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी. अजून त्याच्यात वनस्पतींमध्ये प्रकार आहे न्यूट्रिशनचा. हेट्रोट्रॉफिक, सिम्बायोटिक. ॲनिमल्समध्ये आहे
होलोझोईक, सॅप्रोझोईक, पॅरासायटिक. आता त्यात हेट्रोट्रॉफिकमध्ये इन्सेक्टिव्होज अँड सॅप्रोफायटिक. त्यानंतर पॅरासायटिकमध्ये आहे एक्टोपॅरासायटिक, एंडोपॅरासायटिक. या ठिकाणी एंडोपॅरासायटिक लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा फ्लोचार्ट कंप्लीट करायचा आहे. थिंक अँड आन्सर, विचार करायचा आणि प्रश्नांची उत्तर लिहायची. तर यातील काही उत्तर हे प्रकरणात सापडत नसतात, परंतु प्रकरणावरच आधारित ते असतात की तिथले पॉइंट्स घेऊन आपण याचं उत्तर लिहू शकत असतो. ए, वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ अँड डिशेस ॲट होम. आर वी देन ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स? बघा, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असतो, म्हणून आपण स्वयंपोषी आहोत का? तर त्याचा आन्सर बघा, नो, वी आर नॉट ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. तर आपण स्वयंपोषी प्राणी नाहीत. बघा, बिकॉज वी डू नॉट मेक अवर वन फूड युझिंग सनलाईट. वनस्पतींसारखं आपण सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. वी यूज प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स टू प्रिपेअर व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स अँड डिशेस. तर आपल्याला अन्न तयार करण्यासाठी वनस्पती आणि प्राण्यांचा वापर करावा लागतो. प्राण्यांपासून जे काही पदार्थ मिळतात, दूध असेल, अंडी असेल, तर यांचा देखील वापर आपण काही डिशेस बनवण्यासाठी करत असतो. दस वी आर डिपेंडंट ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर फूड. अशा पद्धतीने आपण अन्नासाठी वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून असतो. बी, which organism are greater in number, ऑटोट्रॉप्स और हेट्रोट्रॉप्स? व्हाय? तर स्वयंपोषी किंवा परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? आणि त्याचं उत्तर, त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. 1, ऑटोट्रॉप्स आर ग्रेटर इन नंबर. तर स्वयंपोषी जे आहेत त्यांची संख्या ही, या सजीवांची संख्या जास्त आहे. 2, बिकॉज दे मेक देअर वन फूड बाय फोटोसिंथेसिस. कारण ते स्वतःचं अन्न प्रकाश संश्लेषण या क्रियेमार्फत करत असतात. 2, दे डू नॉट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर न्यूट्रिशन अँड सर्वायव्हल. तर इतर प्राण्यांवर ते अन्नासाठी अवलंबून राहत नाही. 4, हर्बिव्होर्स दॅट इज हेट्रोट्रॉप्स आर डिपेंडंट अपॉन ऑटोट्रॉप्स फॉर फूड. जे काही तृणभक्षक प्राणी आहेत तर ते अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. सी, द नंबर ऑफ हेट्रोट्रॉप्स फाउंड इन डेझर्ट रिजन इज स्मॉलर, हावेवर दे आर फाउंड इन ग्रेटर नंबर्स इन सी. व्हाय इज धिस सो? वाळवंटी भागात परपोषींची संख्या ही कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये परपोषींची संख्या ही जास्त आढळते, असे का? तर याचं उत्तर बघा. 1, थोडं उत्तर मोठं आहे. 1, due to lack of water, the number of plants are less in desert. Also, animals depending on plants is also less. Thus, the number of heterotrophs found in desert region is smaller. 2, आता आपल्याला हेट्रोट्रॉप्स विषयी लिहायचं आहे. In sea, heterotrophs are found in greater number in the sea water. In sea, autotrophs are mainly phytoplanktons and algae. These are found abundantly in sea. Thus, due to availability of food, the number of herbivores such as zooplanktons are more. So, the numbers of heterotrophs depending on autotrophs is also more in sea. D, what damage or harm do ectoparasitic and endoparasitic animals cause? तर बाह्य परजीवी व अंतः परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? त्याचा आन्सर बघा. ectoparasitic animals live on the body surface of other animals, cause itching, also obtain their food by sucking their blood.
एक्झाम्पल लाउस म्हणजे उवा, बेडबग्स ढेकूण, टिक गोचिड, मॉस्किटो एक्सेट्रा. Mosquitoes spread diseases such as malaria, dengue and elephantiasis. Second, endoparasitic animals like tapeworm and roundworms हे जंत असतात आपल्या शरीरात वाढतात किंवा प्राण्यांच्या live inside the body of other animals and obtain their food. These animals may cause digestive problems in animals. तर हे digestive system मध्ये हे राहत असतात आणि प्राण्यांनी जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे तर त्यावर ते वाढत असतात आणि पचनाविषयीच्या समस्या हे निर्माण करत असतात. E. Why is plant food not produced in any other parts of the plant except the green ones? हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? मग हिरवा भाग हा खोडावर असतो तसेच पानांवर असतो. तर ज्या ठिकाणी हिरवा भाग आहे तेथेच अन्न तयार करण्याची क्रिया घडत असते. तर हा प्रश्न आपण किंवा असा आन्सर आपण आतापर्यंत फोटोसिंथेसिस या क्रियेमार्फत 2-3 वेळेला बघितलेला आहे. त्याचा आन्सर बघा. 1. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल. तर हरितलवके यात हरितद्रव्य असतं क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब सनलाईट, की हे जे काही हरितद्रव्य असतं तर ते सनलाईट सूर्यप्रकाश हा शोषून घेत असतो. त्याच्या बदल्यात हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. पुन्हा कार्बन डायऑक्साईड देखील तो शोषून घेत असतो आणि मुळांवाटे पाणी आणि त्याचं रूपांतर तो अन्नामध्ये करत असतो, फूडमध्ये. 2. Beside leaves, photosynthesis also take place in green stems too as they contain chlorophyll. तर पानांव्यतिरिक्त जो काही खोड असतं जे हिरव्या रंगाचं असतं त्या ठिकाणी देखील फोटोसिंथेसिस ही क्रिया घडत असते. तर अशा प्रकारे या प्रकरणावर आधारित आपली एक्सरसाइज ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.